तुम्ही इथं बघू शकता, आज मी तुम्हाला बाहीची पेपर कटिंग दाखवत आहे। एकदा तुम्ही बघा, तुम्हाला नक्की जमेल। इथं बाहीची मी उंची घेत आहे। बाहीची उंची आहे 9। 9 वर इथं मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने। त्याच्यानंतर पट्टीने सरळ रेष ओढून घेऊयात। इथं तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेऊयात। त्याच्यानंतर खालच्या साईडने दंडघेर घेऊयात। इथं तुम्ही बघू शकता, दंडघेर आहे 4.5। 4.5 वर मार्किंग करून घेऊयात। त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊयात अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर आपण ज्या साईडने सरळ रेष ओढली होती त्या साईडने 2.5 वर मार्किंग करून घ्या खालच्या साईडकडून। इथं मी 2.5 वर मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर पट्टीने आपण ते सरळ रेष ओढून घेऊयात। जे आपण 2.5 वर मार्किंग करून घेतली होती ते आपण इथं सरळ रेष ओढून घेऊयात पट्टीच्या सहाय्याने। त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, बाहीला मी कशा पद्धतीने आकार देते, अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। बाहीला आकार देणे हे खूप सिंपल पद्धत आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्या, एकदम हलक्या हाताने। तुम्ही इथं बघू शकता, अशा पद्धतीने मी कशा पद्धतीने आकार देत आहे त्याकडे तुम्ही पहा। अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करा बाहीची। तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर बाहीची जी फिटिंग आहे त्याची आपण इथं मार्किंग करून घेऊयात। बाहीची फिटिंग आहे 8.5। 8.5 वर मार्किंग करून घेऊयात। त्याच्यानंतर शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेऊयात। तुम्ही आता इथं बघू शकता, पट्टीच्या सहाय्याने आपण सरळ रेष ओढून घेऊयात। जे आपण मार्किंग करून घेतली आहे त्याच्यावर आपण रेष ओढून घेऊयात अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे खूप सोप्या पद्धतीने। आता मी तुम्हाला कट करून दाखवते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल। बाहीची जी पेपर कटिंग आहे ती झालेली आहे। आता इथं कटिंग पण झालेली आहे। तुम्ही इथं बघू शकता, बाहीला आकार दिलेला खूप व्यवस्थित आलेला आहे। बाहीचा आकार येणं खूप महत्त्वाचं आहे। इथं बाहीला आकार पण दिलेला आहे। तुम्ही इथं बघू शकता, बाहीची जे कटिंग आहे ते खूप सुंदर झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। बाहीचे माप व्यवस्थित घेतलं की कटिंग व्यवस्थित येते। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।